मंडळी, आजचा भाग आहे एकदम थरारक, भावनिक आणि भन्नाट. कारण आज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पार्थ आणि काव्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा वाद उफाळून येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सुरू करूया. आज पहिल्यांदाच पार्थ काव्यावर संतापलेला असतो. त्याने काव्याशी पूर्ण अबोला धरलेला असतो, कारण काव्याला आनंदी निवास आणि नंदिनीबद्दल सगळं माहिती असतं, पण तिने पार्थला एक शब्दही सांगितलेला नसतो. हे ऐकून पार्थच्या मनात वादळ उठतं. तो ओरडतो, "काव्या, तुमच्याकडून मला हे अपेक्षित नव्हतं. मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, पण इतकी मोठी गोष्ट लपवली?" आणि मंडळी, हे ऐकून काव्याचं मन तुटतं. ती रडू लागते. विचार करते की जर देशमुखांना माझं आणि जीवाचं जुनं अफेअर कळलं तर त्यांना काय होईल. आणि तेवढ्यात नंदिनी येते. म्हणते, "काव्या, हे सगळं माझ्यामुळे झालं." काव्या शांतपणे म्हणते, "ठीक आहे ताई." पण नंदिनी सांगते, "माझ्याकडे एक प्लॅन आहे. देशमुखांना परत तुझ्या प्रेमात पाडायचं असेल तर असंच कर." आणि मंडळी, हे ऐकून काव्या खुश होते. दुसरीकडे जीवालाही विक्रम ऑफिसमध्ये कामाला लावतो, शिक्षा म्हणून. रम्या ही संधी साधते. पार्थ आणि काव्यामध्ये दुरावा निर्माण झालाय हे पाहून ती ठरवते की आता ती पार्थच्या जवळ जाणार. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ ऑफिसला निघतो. त्याच्याशी अबोला असतो आणि त्याच वेळेला रम्या त्याच्यावर नजर ठेवून असते. ती मनात विचार करते, आता हीच माझी संधी आहे. आणि मंडळी, ती पटकन ऑफिसला जाते. इकडे काव्या नंदिनीचा सल्ला ऐकून पार्थसाठी त्याच्या आवडीचा डबा बनवते. पोळी, भाजी आणि थोडं प्रेम भरून. ती सुंदर साडी नेसते, मेकअप करते आणि ऑफिसमध्ये पोहोचते. पण तिथे काय बघते? रम्या पार्थच्या खांद्यावर हात ठेवून बसलेली. हे पाहून काव्याचे डोळे रागाने लाल होतात. ती धावत जाते आणि रम्याला जबर धक्का देते. रम्याच्या हातातील पावभाजी जमिनीवर पडते. पार्थ चकित होऊन विचारतो, "काव्या, हा काय प्रकार आहे?" काव्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, "एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, पार्थ देशमुख माझा नवरा आहे आणि त्यांना काय हवं काय नको ते मी ठरवेन. त्यांच्या हक्काची बायको अजून जिवंत आहे." मंडळी, पार्थला तर कळतच नाही, रडावं का हसावं. काव्या आता पार्थला डबा उघडते आणि म्हणते, "कालपासून तुम्ही काही खाल्लं नाही, आता खा." पार्थ नकार देतो, पण ती स्वतःच्या हाताने त्याला भरवते. आणि त्या क्षणी दोघांच्या नजरा एकमेकांत हरवून जातात. प्रेम आणि वेदना एकत्र मिसळतात आणि तेवढ्यात जीवा आत येतो. तो त्यांना पाहतो, हसतो आणि म्हणतो, "सॉरी, चुकीच्या वेळी आलो." पण काव्या त्याला थांबवते. "थांबा जन्मजय, मला काही सांगायचं आहे." पार्थ म्हणतो, "मला काही ऐकायचं नाही." पण काव्या ठाम आवाजात बोलते, "देशमुख, ही गोष्ट खरी आहे की आम्ही मोठी चूक केली, पण ती वेळच तशी होती. ताईनं मला शपथ घातली होती की सत्य कोणालाही सांगायचं नाही." मंडळी, पार्थचं मन आता हलतं. जीवासुद्धा म्हणतो, "दादा सॉरी, मी सांगायला हवं होतं, पण मी माझं स्वप्न स्वतः पूर्ण करायचं ठरवलं होतं." आणि मग काय, पार्थच्या डोळ्यात अश्रू येतात. तो जीवाला मिठी मारतो आणि म्हणतो, "मी पण ओव्हर रिॲक्ट झालो." भाऊ-भावांची मिठी, काव्याच्या डोळ्यात दिलासा. पण मंडळी, बॅकग्राऊंडला रम्या सगळं पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर राग, मत्सर आणि सुदाचं स्मित येतं. ती मनात म्हणते, हे संपलं नाहीये काव्या, खेळ आता सुरू होणार आहे. पुढे काय होणार बघा, कारण पुढच्या भागात रम्या कशी घेतील तुफान बदला, हे तुम्ही चुकवूच शकत नाही. म्हणूनच मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा भाग अजिबात चुकवू नका.